नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या खिशाशी आणि आपल्या मेंदूशी जोडलेला आहे. विचार करा, मुंबईतल्या एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न विकत घेण्यापासून ते एखादा महागडा मोबाईल खरेदी करण्यापर्यंत आपले रोजचे निर्णय खरंच आपण स्वतः घेतो का, की काही अदृश्य मानसिक शक्ती ते नियंत्रित करत असतात? चला तर मग हा निवडीचा भ्रम आज उलगडून पाहूया. आपल्यापैकी अनेकांसोबत असं नक्कीच घडलं असेल. आपण एखाद्या दुकानात जातो, फक्त 100-200 रुपये खर्च करायचं ठरवून, पण बाहेर पडताना चक्क 2000 रुपयांची खरेदी करून बाहेर येतो. आणि विशेष म्हणजे आपण घेतलेला निर्णय अगदी बरोबर आणि स्वतःचाच होता ह्याची आपल्याला पूर्ण खात्री असते. पण खरंच तसं असतं का? इथंच तर खरी गोम आहे. धक्कादायक सत्य हे आहे की आपले बहुतांश निर्णय हे स्वतंत्र नसतात. पडद्यामागे जगातले मोठे मोठे ब्रँड्स एका अत्यंत प्रभावी मानसिक अस्त्राचा म्हणजेच सायकोलॉजिकल वेपनचा वापर करतात. आपल्या वागणुकीला आणि निर्णयांना अत्यंत सहजपणे आपल्या नकळत वळण देण्यासाठी याचा वापर केला जातो. भाग 1. तपास पॉपकॉर्न ट्रॅप. आता हे समजून घेण्यासाठी आपण एका अत्यंत ओळखीच्या उदाहरणाकडे वळूया. चित्रपटगृहात पॉपकॉर्न विकत घेतानाचं उदाहरण. समजा समोर 3 पर्याय आहेत. लहान पॉपकॉर्न 150 रुपयांना, मध्यम 280 रुपयांना आणि मोठा 300 रुपयांना. अशावेळी बहुतांश लोक जास्त विचार न करता थेट मोठ्या पर्यायावर म्हणजेच लार्ज पॉपकॉर्नवरच बोट ठेवतात. असं का होतं? कारण केवळ 20 रुपये जास्त देऊन सर्वात मोठा साईज मिळत असतो. मध्यम पर्यायाच्या त्या विचित्र किमतीच्या तुलनेत हा सर्वात मोठा पर्याय म्हणजे एक अविश्वसनीय आणि अजिबात न सोडण्यासारखी उत्तम डील वाटते, होय ना? पण इथेच आपण अडकतो. तो मध्यम आकाराचा पॉपकॉर्न तुम्हाला विकायचाच नसतो. तो केवळ एक डिकॉय आहे, म्हणजे एक सापळा. त्याचा एकमेव उद्देश आपल्या मेंदूच्या तुलना करण्याच्या प्रक्रियेची दिशाभूल करणं आणि आपल्याला मोठा पर्याय खरेदी करायला लावणं हाच असतो. यालाच डिकॉय इफेक्ट म्हणतात. भाग 2. व्याप्ती, ॲपलची प्रीमियम रणनीती. आता हा मानसिक खेळ फक्त 300 रुपयांच्या पॉपकॉर्नपुरता मर्यादित नाही बरं का. जेव्हा आपण प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्ससारख्या अत्यंत महागड्या गोष्टी खरेदी करतो तेव्हा हा खेळ आणखी मोठा होतो. आता या प्रीमियम स्मार्टफोन्सच्या किमतीच पहा ना. आयफोन प्रो मॉडेल आणि सर्वात टॉपचं प्रो मॅक्स मॉडेल, यामधल्या किमतीचा फरक अतिशय विचारपूर्वक ठरवलेला असतो. हा अगदी अचूकपणे ठरवलेला 10,000 रुपयांचा फरक आपल्याला एका मिडल पेन झोनमध्ये ढकलतो. आपला मेंदू विचार करू लागतो, एवढे लाखभर रुपये मोजतोच आहोत तर थोडे अजून देऊन सर्वात चांगलाच फोन का घेऊ नये? आणि अचानक ती सर्वात महागडी वस्तू घेण्याचा निर्णय आपल्याला पूर्णपणे तार्किक आणि योग्य वाटू लागतो. कंपन्यांना माणसाचं हे मानसशास्त्र अगदी अचूक माहिती असतं. माणसाच्या मनात नेहमी सर्वात चांगलं आणि बेस्ट व्हॅल्यू मिळवण्याची एक सुप्त इच्छा असते. मग त्यासाठी शेवटी थोडे जास्त पैसे का मोजावे लागेनात, आपण ते आनंदाने देतो. भाग 3. ट्रॅपची रचना, मेंदूचे शॉर्टकट. पण मग प्रश्न असा पडतो की आपला मेंदू एवढ्या सोप्या भ्रमाला इतक्या सहज कसा बळी पडतो? तर याचं कारण असं आहे की कोणत्याही गोष्टीचा अत्यंत सखोल आणि निरपेक्ष विचार करण्यासाठी मेंदूला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ती वाचवण्यासाठी मेंदू काही मानसिक शॉर्टकट्स वापरतो, ज्यांना कॉग्निटिव्ह बायसेस म्हणतात. आणि यातलाच एक मोठा शॉर्टकट म्हणजे सापेक्ष तुलना. डॅन अरिली यांच्यासारख्या प्रसिद्ध वर्तणूक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांमधून हे सिद्ध केलंय. आपण माणसं कधीही एकटे, स्वतंत्र आणि परिपूर्ण निर्णय घेत नाही. आपण संदर्भावर आधारित प्राणी आहोत. निवडीचा संदर्भ थोडा जरी बदलला तरी आपले निर्णय पूर्णपणे बदलतात. या शॉर्टकट्समुळे आपल्याला नेहमी एक सुरक्षित वाटणारा निर्णय घ्यायचा असतो. आणि म्हणूनच हा डिकॉयर इफेक्ट आपल्या आजूबाजूला अत्यंत शांतपणे लपलेला असतो. तो तुम्हाला ॲमेझॉनवर दिसेल, नेटफ्लिक्सच्या प्रीमियम प्लॅन्समध्ये दिसेल आणि अगदी मोठ्या रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्येही दिसेल. तिथे जाणून बुजून 1-2 अतिशय महागडे पदार्थ ठेवलेले असतात, जेणेकरून बाकीचे पदार्थ आपल्याला नॉर्मल आणि परवडणारे वाटतील. भाग 4. उपाय, स्वतंत्र निर्णय परत मिळवणे. हे सगळं पाहिल्यानंतर एक सखोल तात्विक प्रश्न निर्माण होतो. जर आपल्या निवडी फक्त आजूबाजूच्या संदर्भानुसार बदलत असतील तर आपले निर्णय खरोखरच कधी स्वतंत्र असतात का? की हे आधुनिक मार्केटिंगचे जाळे शांतपणे आपल्या निवडी आणि आपली जीवनशैलीच डिझाईन करत आहेत? आधुनिक ग्राहकांच्या जगात खरी स्वतंत्रता म्हणजे समोर अगणित पर्याय असणे हे नाही, तर खऱ्या अर्थाने स्वतंत्र असणे म्हणजे हा जो मानसशास्त्रीय खेळ आपल्यासोबत खेळला जातोय तो वेळीच ओळखता येणे. कारण ज्या क्षणी तुम्ही हा खेळ ओळखता त्या क्षणी त्याची तुमच्यावरची पकड ढिली होते. त्यामुळे आता इथून पुढे जेव्हा एखादी डील अत्यंत आकर्षक वाटेल, अरे वा खूपच भारी डील आहे असं वाटेल, किंवा एखादा महागडा अपग्रेड अचानक अगदी लॉजिकल वाटू लागेल, तेव्हा एक क्षण नक्की थांबा.
स्वतःला विचारा की हा खरोखरच तुमचा स्वतःचा स्वतंत्र निर्णय आहे की कुणीतरी अत्यंत हुशारीने तुम्हाला एका ठरवलेल्या मार्गावर ढकलत आहे. माणसाचे हे असेच अनेक मानसशास्त्रीय पैलू एक प्रॉडक्ट म्हणून कसे वापरले जातात यावर सखोल माहिती देणाऱ्या आणखी अशाच रंजक विश्लेषणांसाठी जोडलेले रहा. जसे की लोक गर्दीच्या मागे आंधळेपणाने का जातात यावरही आपण लवकरच बोलणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कृती करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला.